इसलिए इसलिए नौका महामंत्र शुरू करने के लिए मैं हेमा जी लोढ़ा को आमंत्रित करती हूँ। जय जिनेंद्र। हो 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 जपते जो भी श्रद्धा से वो तिरते भव सागर से, सुमिरन करते भक्ति से मुक्ति पाते कर्मों से। नवकार की महिमा भारी है, गाते हैं सब नर नारी है। नवकार की महिमा भारी है, गाते हैं सब नर नारी है। नमो अरिहंतानम, अरिहंतों को वंदन करे। नमो श्री सीतानम, सिद्ध प्रभु का स्मरण करे। नमो आयरियाणम, आचार्यों को नमन है। नमो वज्रायाणम, उपाध्यायों को वंदन है। नवकार की महिमा भारी है, गाते हैं सब नर नारी है। नवकार की महिमा भारी है, गाते हैं सब नर नारी है। नमो लोए सब साहुणम, सब संतों को नमन करे। एसो पंचन मुकारो, सव पाव पणासणो। मंगलानंच सौवेसिम, पढ़मं हवै मंगलम। परमेष्टि के गुण गाकर जीवा को पवित्र बनाए। नवकार की महिमा भारी है, गाते हैं सब नर नारी है। नवकार की महिमा भारी है, गाते हैं सब नर नारी है। ओ हो धन्यवाद। अब मैं आमंत्रित करती हूँ हमारे अपने जैन एकता मंच की प्रेसिडेंट सौ मनीषा जी बागरेचा जी। धन्यवाद हेमा, बहुत बढ़िया गाया। थैंक यू। जय जिनेंद्र, गुड आफ्टरनून। वर्चुअल डायस पर उपस्थित हमारे मंच की संस्थापिका सौ मंगला भाभी घिया, इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अल्पना जी लोढ़ा, आज के प्रोजेक्ट की कोर मेंबर डॉक्टर लीना जी पिंचा, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सौ राखी राका, सभी कोर कमेटी के सदस्य, सभी बॉडी मेंबर्स और मंच की सभी सहेलियां, आप सभी को मनीषा बागरेचा का सादर जय जिनेंद्र। मार्च 2020 से लेकर पिछले 15 महीनों में कोरोना और उसके कारण बार बार लगाया जाने वाले लॉकडाउन के कारण हम सभी परेशान हैं। ऐसा लग रहा है कि जैसे हमारा मन, मस्तिष्क और शरीर ने काम करना बंद कर दिया है। स्कूल, कॉलेजेस बंद है, ऑफिस, मार्केट और मॉल्स ये सभी भी बंद है। घर में बैठे बैठे मास्क संभालते संभालते और सोशल डिस्टेंस का पालन करते करते हमारी सहन शक्ति का अंत हो रहा है। शरीर की बीमारी के लिए हम तुरंत दवाई ले लेते हैं, लेकिन
हमारे मन और मस्तिष्क का क्या? उसका हम सब कैसे ख्याल रखें? कैसे अपने आप को संभाले? कैसे इस महामारी का सामना करें? परिवार की सदस्यों का ख्याल कैसे रखें? बच्चों का मन कैसे संभाले? ऐसे एक नहीं अनेक प्रश्न हमारे सामने हैं। सोशल मीडिया पर तो इस विषय पर ज्ञान की गंगा ही बह रही है। हमारे इन सभी प्रश्नों के उत्तर सही मिल सके, सही जानकारी हमें मिले, इसलिए हमने आज इस टॉक शो का आयोजन किया है। आज इस टॉक शो में हमें मार्गदर्शन करने हेतु IMA के विद्यमान प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोननीस और जैन एकता मंच की सदस्य सौ प्रीति जी कांकरिया, इनका वर्चुअल डायस पर आगमन हो चुका है। उनका मैं हार्दिक स्वागत करती हूँ। वेलकम सर, वेलकम प्रीति। हमारे जैन एकता मंच के कोर कमेटी मेंबर डॉक्टर लीना जी पिंसा, इन्होंने इस टॉक शो का आयोजन करने के हेतु अपना काफी समय इस पे दिया है। मैं लीना को भी धन्यवाद देकर उसका भी स्वागत करती हूँ। वो हमारे इस कार्यक्रम की होस्ट है और आज का सूत्र संचालन भी लीना ही करने जा रही है। मैं आशा करती हूँ आज का यह टॉक शो आप सभी का मन का सामर्थ्य बढ़ाने में और आपके मन में उपस्थित सभी प्रश्नों के उत्तर मिलेंगे और मिलने में आपकी सहायता करेंगे। आप सभी का ज्यादा समय न लेते हुए हम कार्यक्रम की ओर आगे बढ़ते हैं। हमारे दोनों मेहमानों का परिचय कराने हेतु मैं राखी राका को यहाँ पर आमंत्रित करती हूँ और मेरे शब्दों को विराम देती हूँ। Thank you, Manisha. And now the wait is over. I warmly welcome Mrs. Preeti Kankriya and Dr. Hemant Appasaheb Sonasis at joining with Dr. Leena Pizza to talk show. So start with Dr. Hemant Sonasis is a consultant psychiatrist at Monodaya Mind Care Clinic, Sharanpur Road, Nasik, and also handles Sunshine Counseling and Therapy Center, where psychology, counseling, treatment of mental health issues services are provided for children as well as adults. Moreover, President Indian Medical Association Nasik awarded him with a gold medal by Mumbai University for MD in psychiatry. He has also won awards at international level. Dr. Sonasis also conducts various activities related to increasing awareness in the society about mental health issues, lectures, workshops for various groups and institutions like schools, colleges, police, lawyers, and doctors. They have a wide range of sources through which they can increase awareness about the mental health. On the other side, Mrs. Preeti Kankriya has experience of 3 years. She is BA Psychology topper in Pune University and gold medalist. Also Kothurkar prize winner. In 10th standard, she ranked first in English in Pune board. And in 12th standard, she secured 9th rank in Pune board. And in political science, first rank. She has also experience of counseling in schools in 3 branches of Swami Vivekanand Vidyalaya. She has also taken a teacher training and personality development and also a very fantastic English tutor. Mrs. Preeti Kankriya is also a very much socially active. She writes psychology articles for Gaokari paper. Women empowerment done in Ghoti conducted awareness about emotional intelligence for ladies and teenagers. Thank you. Dhanyavad. Now I pass the mic to Dr. Leena Pizza for the talk show. Hello friends. Good afternoon everyone. Namaskar. जय जिनेंद्र. आज या टॉक शो साठी ऑनलाईन उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी डॉक्टर लीना पिंचा हार्दिक स्वागत करते. And a special warm welcome to our today's esteemed guest, Dr. Hemant Sonanis sir and Preeti Kankriya ma'am. COVID-19 या आजाराबद्दल माहित नाही असं कोणीच नाही. अगदी हा व्हायरस वुहान पासून, चीनच्या वुहान पासून आपल्या देशात कसा आला आणि त्याचे सिम्पटम्स, ट्रीटमेंट्स हे सुद्धा सर्वांना अगदी पाठ झाल्यासारखं झालंय. म्हणजे थँक्स टू आवर सोशल मीडिया
अगदी रेमडेसिवीर, टोसी, प्लाझ्मा ट्रीटमेंट ह्याबद्दल पण लोकांना इतकं सहजतेने लोक बोलायला लागले की जसं काही आपण किराण्यात जाऊन मला साखर, चहापत्ती, बिस्किटची यादी पाहिजे तसे हे सगळे पाठ झालेत लोकांना. पण ह्या आजाराने आपल्या मानसिक स्थितीवर, आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम केलाय आणि त्याला कसं सामोरं जायचं ह्याची माहिती क्वचितच आपल्याला मिळते. आणि म्हणून खास करून आपण आज या टॉक शोचं आयोजन केलंय. तर चला सरळ चालूया आपल्या कार्यक्रमाकडे. माझा पहिला सर डॉक्टर सोननी सर आणि प्रीती कांकरिया मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे माईक अनम्यूट करावे. माय फर्स्ट क्वेश्चन, आपण लेडीज फर्स्ट करून प्रीती मॅम साठी माझा पहिला प्रश्न आहे की आज सगळ्यांच्या मनात पहिला मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबियांना करोना झाला तर. म्हणजे मनात खूप भीती, चिंता, शंका कुशंकाचं काहूर माजलंय. खरंच एवढी घाबरायची गरज आहे का? आणि या करोनाच्या प्रति भीती वाटण्यामागे न्यूज आणि सोशल मीडियाचाही किती रोल आहे? प्रीती मॅम. थँक्यू लीना मॅम. नमस्कार, जय जिनेंद्र. आज जैन एकता मंचच्या या व्हर्च्युअल व्यासपीठावर मला करोना काळात मानसिक स्वास्थ्य कसे जपावे या विषयावर जी बोलण्याची संधी दिली यासाठी मी जैन एकता मंचच्या फाउंडर प्रेसिडेंट सौ मंगला घिया, प्रेसिडेंट मनीषा बागरेच्या या प्रोजेक्टला मला ज्यांनी जॉईन करून घेतलं अशा माझ्या फ्रेंड डॉक्टर लीना पिंचा, आजच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सौ राखी राका, जैन एकता मंचची संपूर्ण टीम, सगळे सदस्य या सर्वांचे मनापासून आभार मानते. सायकॅट्रिस्ट डॉक्टर सोननेस यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सगळे माननीय ऑडियन्स, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देते. आजच्या या टॉक शोची सुरुवात मी एक गोष्ट सांगून करणार आहे. खरं तर एक वृद्ध आजोबा एका त्यांच्या लहान नातवाला आयुष्याचे काही धडे देत असतात आणि ते त्याला सांगतात की आज माझ्या मनामध्ये खूप जोरदार युद्ध चालू आहे. तर तो नातू विचारतो, कोणाचं युद्ध चालू आहे आजोबा? ते म्हणतात, खूप भयंकर युद्ध आहे, 2 कोल्ह्यांमधलं युद्ध आहे. तो मुलगा विचार करायला लागतो आणि विचारतो, आजोबा कोण येथे 2 कोल्हे? तर आजोबा म्हणतात, एक कोल्हा म्हणजे माझ्या मनातली चिंता, काळजी, निराशा, दुःख, आणि दुसरा कोल्हा म्हणजे माझ्या मनातलं प्रेम, शांती, आनंद आणि आशा. पण बघ, हे युद्ध तुझ्याही मनात चालू आहे. आणि एवढंच नाही तर इथे आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनातलं हे युद्ध आहे. तो मुलगा परत विचार करायला लागतो आणि मग आजोबांना विचारतो, हे युद्ध कोण जिंकणार? कुठला कोल्हा जिंकणार? तर आजोबा म्हणतात, स्वाभाविक आहे, ज्याला जास्त खाद्य मिळेल तो जिंकेल. विचारांचं खाद्य. त्यामुळे सध्याच्या या कोरोना पॅन्डेमिक आणि त्याच्यामुळे ओढवलेली लॉकडाऊनची परिस्थिती, याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये खूप भीती, काळजी, चिंता अशा नकारात्मक विचारांनी चक्क घर केलंय. नॉर्मल भीती वाटणे खूप स्वाभाविक आहे. नॉर्मल भीती चांगली आहे तशी, कारण या भीतीमुळे आपण कोरोना इन्फेक्शनच्या प्रती सजग होतो, जागरूक राहतो आणि जबाबदारीने काळजी घ्यायला लागतो. जसं मास्क वापरणं आहे, हात धुणे आहे, किंवा वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळणं आहे, आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडणं आहे. हे सगळं आपण करतोच आहे. पण ही भीती आणि ही चिंता जर एका लिमिटच्या पलीकडे जायला लागली, पुढे काय होईल ही सतत चिंता जर आपल्या मनात घर करू लागली, तर मात्र ह्याची वाटचाल नैराश्याकडे होऊ लागते आणि ती भीती उगीच खूप पुढे त्रासदायक ठरते. खरं बघायला गेलं तर अजून कोरोना झालेलाही नसतो, पण आपण उगाचच खूप घाबरतो. आणि अशा वेळी आपल्या मनातल्या नेगेटिव्हिटीच्या कोल्ह्याची जीत होते. ह्यासाठी आपल्याला खूप अति घाबरून जाण्याचं कारण नाहीये.
दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला आपण बघतो की दिवसभर टीव्हीवर अपडेट्स, न्यूज अपडेट्स चालू असतात. अपडेटेड राहणं चांगलं आहे, पण ओव्हरवेल्मिंग व्हायला नको. खूप जास्त न्यूजचा मारा जर आपल्या मनावर सतत पडत गेला तर त्याचे इम्पॅक्ट चांगले होत नाही मनावर. खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतात आणि आपलं सायकोलॉजिकल वेलबिंग म्हणजे आपल्या मनाची तंदुरुस्ती कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागते. असं पाहण्यात आलंय की करोनाच्या विषाणूच्या परिणामांपेक्षाही ज्या मनातल्या भीतीमुळे जे आपल्या शरीरावर परिणाम होतात त्याच्याने खूप लोकांचे मृत्यू होत आहे. तर ही गोष्ट पण खूप विचार करण्यासारखी आहे. तर ह्यासाठी आपण कोविडमुळे ज्या बातम्या, कोविडच्या ज्या मरणाच्या बातम्या एक सेन्सेशनल न्यूज बनून टीव्हीवर दाखवल्या जातात, स्मशानातल्या वेटिंगच्या रांगा दाखवल्या जातात, ते कुठेतरी खूप डिस्टर्ब करणारं आहे. ह्यासाठी आपण मनातल्या नकारात्मकतेला थोडंसं आवरायचं आहे आणि आपली भीती कमी करायची आहे. थँक्यू प्रीती मॅम. भीती आणि चिंता ही नैराश्याकडे नेते हे तुम्ही सांगितलं. तर माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सोननीस यांना आहे की कोविड सारख्या पॅन्डेमिक मध्ये बहुतांश लोक मानसिकरित्या लो फील करतायत. म्हणजे तुम्ही आता बघा की आम्ही जैएम मधले, जैन एकता मंच मधल्या लेडीज पण आम्ही एकमेकांना भेटू शकत नाही, व्हर्च्युअल ऑनलाईन प्रोग्राम घेतोय, आमच्या किटीज नाही, भिशीज नाही, प्रोग्राम्स नाहीत. शिवाय कोविड सारखा भयानक आजार तर आहेच, पण त्याबरोबर येणारं नैराश्य किंवा डिप्रेशन ही पण एक मोठी समस्या आहे. तर डॉक्टर मला असं विचारायचं तुम्हाला की डिप्रेशन म्हणजे नेमकं काय, आणि डिप्रेशन ही एक नुसतीच मानसिक समस्या आहे की त्याच्यात आपल्या बॉडीत पण काही केमिकल चेंजेस होतात, किंवा डिप्रेशन हा एक खरंच आजार आहे की जसं घरातले काही जण मोठे माणसं म्हणत असतात हे फक्त मनाचे खेळ आहेत, का खरोखर तो एक मानसिक आजार आहे? तर डिप्रेशन बद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? शुअर. थँक्यू मॅडम. माझी आधी एक विनंती आहे होस्टला. माझा एक दुसरा लॉग इन आहे अनुषा सोनालीच, त्याच्यावर पण मला को होस्ट बनवता का? म्हणजे मला त्याच्यावरून बोलायचं आहे सध्या तर. काय नावाने आहे सर ते? अनुषा सोनाली माझं आडनाव आहे. केलं का? केलं सर. चेक करा सर. हो. थँक्यू. माझा आवाज येतोय? हो येतोय. कमी येतोय फक्त, पण येतोय. हा. दोन्ही माझे को होस्ट राहू द्या, ते हो. रिक्वेस्ट आहे. हो सर. कारण आता त्याचं कारण मी सांगणारच आहे. इतक्यात डॉक्टर लीना पिंचा मॅडमना मी बोललो की माझी एक दुसरी अचानक मीटिंग लागलेली आहे. आमचे एक मुंबईचे सिनियर डॉक्टर मला भेटायला येत आहेत IMA कामानिमित्ताने. त्यामुळे मी अजून अर्धा तास तुमच्या बरोबर बोलणार आहे. मॅडमना मी तशी कल्पना दिली. त्यानंतर पुन्हा मी त्यांच्या बरोबरची मीटिंग संपून 5च्या आत पुन्हा एकदा प्रश्न उत्तरांसाठी पुन्हा जॉईन करायचा, असं माझं दोन्ही प्लॅन आहेत. चालेल सर. सर फक्त थोडा आवाज हळू येतोय. हा. बराच कमी येतोय का आवाज? आता थोडा येतोय. आता येतोय. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि मला
अभिनंदन. आणि मॅडमनी एक छान गोष्ट सांगितली कोल्ह्यांची, ती सुद्धा खूप आवडली मला. इंटरेस्टिंग आहे. मी पण माझ्या पुढच्या काही टॉक्स मध्ये वापरण्याचा प्रयत्न करेन. अबाउट डिप्रेशन, सर्वप्रथम आपण जो याच्यात मुख्य मुद्दा आहे समजून घेण्याचा, की डिप्रेशन आणि मनाचा कमकुवतपणा ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बऱ्याचदा जर कुणाला असं वाटलं की याला डिप्रेशन आहे, त्याला डिप्रेशन आहे, तर ज्यांना या गोष्टींबद्दल माहिती नाहीये किंवा अवेअरनेस कमी आहे, तर ते बऱ्याचदा सांगायचा प्रयत्न करतात, अरे टेन्शन कशाला घेतो, अरे विचार कशाला करतो, अरे डॉक्टर आम्ही याला खूप सांगतो जास्त विचार करू नको, हिला आम्ही सांगतो विचार करू नको. मी खूप आपल्याला आग्रहाने सांगू इच्छितो की ह्या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. विचार करणं स्वाभाविक आहे, ताणतणाव वाटणं स्वाभाविक आहे, परंतु डिप्रेशन हे डॉक्टर लीना पिंचा यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराच्या आणि मेंदूतल्या काही विशिष्ट बदलांच्या मुळे होत असतं. बदल काय काय होतात? उदाहरणार्थ आपल्या मेंदूमध्ये काही केमिकल्स असतात, जसा मुन्नाभाई MBBS सांगून गेलेला आहे आपल्याला, केमिकल लोचा. तर लोचा हा शब्द जरा डिरोगेटरी वाटतो, निगेटिव्ह वाटतो, पण त्याच्या कॅरेक्टरला सूट होतो. मी एवढंच म्हणेन की काही रासायनिक बदल घडतात, काही केमिकल चेंजेस घडतात, आणि ह्याला कारण असतात प्रत्येकाचा चेहरा जसा वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या जशा हातावरच्या रेषा मॅच होत नाहीत, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मेंदूची जडणघडण वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या मेंदूची जडणघडण वेगवेगळी असते. त्यामुळे आपण म्हणतो हाताची पाची बोटं सारखी नसतात. कोणत्याही दोन लोकांचे स्वभाव पूर्णपणे एकमेकांसारखे होऊ शकत नाहीत. त्यामुळेच प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, भावना व्यक्त करतो. त्यामुळे डिप्रेशन होण्याची शक्यता प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. डिप्रेशन होतं म्हणजे काय होतं, की मनामध्ये उदास वाटणे, निराश वाटणे, चिंता, काळजी, टेन्शन, आपलं जे दैनंदिन आयुष्य असतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, टीव्ही मध्ये इंटरेस्ट वाटत नाही, कुकिंग करायला इंटरेस्ट वाटत नाही, मैत्रिणींशी बोलायला इच्छा होत नाही, रडू येतं, चिडचिड होते, व्यायाम करावासा वाटत नाही, उत्साह वाटत नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्या गोष्टी जेव्हा व्हायला लागतात, तेव्हा समजायचं की काहीतरी अडचण आहे. आता थोड्याफार प्रमाणात उदास वाटणं नॉर्मल आहे, रडू येणं पण नॉर्मल आहे, या दोन्ही भावना नॉर्मल आहेत. मग आपण याला डिप्रेशन किंवा म्हणायचं. तर एकच भावना सातत्याने पुन्हा पुन्हा येत असेल आणि ती तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करायला लागली. उदाहरणार्थ तुमच्या मैत्रिणी बोलायला लागल्या, अरे ही बऱ्याच दिवसांपासून काही भेटली नाही आपल्याला, किंवा घरातले म्हणायला लागले, अरे तू काय हल्ली बोलत नाही, चेहरा उतरलेला दिसतो आहे. असे सलग 15-20 दिवस जेव्हा जातात तुमचे, आणि तुम्हाला फक्त मनातून जाणवतं की मला उदास वाटतंय, मला फ्रेश वाटत नाहीये, तर ते डिप्रेशन असू शकतं. डिप्रेशनची शारीरिक लक्षणं पण असतात. उदासीनतेबरोबरच तुम्हाला उत्साह न वाटणे, लवकर थकल्यासारखं वाटणे, अशक्तपणा वाटणे, सारखं डोकं दुखणे, कमरेत दुखणे, ह्या जर गोष्टी व्हायला लागल्या तर ते पण डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. डिप्रेशन खूप जास्त वाढल्यावर मग त्याच्यात सिव्हिअर चेंजेस होतात, की काहीच करायची इच्छा होत नाही, हे इथून सुरू होऊन आयुष्यात काही अर्थच राहिला नाहीये, इथेपर्यंत ते जाऊ शकतं. तर हा जो आजार सांगतोय मी, आजार हा शब्द मी कारण वापरण्याचं कारण हे आहे की जसं तुमचं बीपी आहे, जसं तुमचं डायबिटीस आहे, तसं डिप्रेशन आहे. हा पण एक आजार आहे. ज्या स्त्रीला डिप्रेशन होतं ती काही मनाने कमजोर नसते. कृपया हा समज डोक्यातून काढून टाका. आता मी जी लक्षणं सांगितली आहेत ही जर तुम्हाला वाटत असतील तर याचं कारण आहे काही तुमच्या मेंदूमध्ये बदल घडत आहेत, आणि म्हणून तुम्हाला या भावना वाटत आहेत, आणि म्हणून तुम्हाला हे विचार येत आहेत.
त्यामुळे या भावना व्यक्त करायला आणि एकमेकांशी शेअर करायला संकोच करू नका. माझ्यासारख्या माणसापर्यंत, एक्सपर्ट पर्यंत पोहोचायला संकोच करू नका. आपल्या इकडे खूप पद्धत आहे, विशेषतः स्त्रियांमध्ये, अंगावर काढायची, सांगायचं नाही कोणाला. स्त्रियांना आपल्याकडे बऱ्याच असं वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काहीतरी करतच राहायचं. मग मुलांच्या शाळा, मुलांचे होमवर्क, मुलांचे डबे, मुलांचा नाश्ता, मिस्टरांचा नाश्ता, मिस्टरांचं जेवण, कामवाल्या बाया, आवर, असं करत करत मग बऱ्याचदा असं वाटतं की हे आपलं म्हणजे आहे, खरंच आहे, तुमचं रुटीन आहेच, पण हे करताना मला काय वाटतं आहे हा विचार करायला बऱ्याच स्त्रिया विसरतात. माझ्या भावना काय आहेत हे स्वतःच समजून घ्यायला विसरतात, तर दुसऱ्यांना काय सांगतील. सो आय स्ट्रॉंगली रेकमेंड की आपल्या स्वतःचा दिवसातून थोडासा वेळ ठेवायचा. आपला दिवस कसा चालला आहे स्वतःला विचारा. मला कसं वाटतंय स्वतःला विचारा. माझ्या भावना काय आहेत, मी आनंदी आहे की नाही हे स्वतःला विचारा. नसेल तर का, तेही विचारा. अर्थात हे जेव्हा विचाराल तेव्हा तुमच्या डिप्रेशनसाठी, तुमच्या नकारात्मक भावनांसाठी स्वतःला जसं जबाबदार धरू नका हे मी सांगतो आहे, तसं इतरांना सुद्धा जबाबदार धरू नका. मग बऱ्याचदा काय वाटतं, माझे मिस्टर मला बोलले म्हणून मला डिप्रेशन आलं, मग माझे मिस्टर माझ्याशी कमी बोलतात म्हणून मला डिप्रेशन आलं. नाही, हे तुमचे अंतर्गत बदल आहेत आणि त्यामुळे तुमचे रिलेशनशिप तुम्हाला मॅनेज करायला अडचणी येऊ शकतात. हॉर्मोनल चेंजेस असतात, मेनोपॉजच्या आसपास खूप हॉर्मोनल बदल घडतात, 40-45च्या आसपास, ते एक डिप्रेशनचं कारण असतं. थायरॉइडची डिसऑर्डर खूप कॉमन असते स्त्रियांमध्ये, तर ह्या थायरॉइडमुळे डिप्रेशनचं प्रमाण 4-5 पटीने वाढून जातं. असे खूप कारण असतात. प्रेग्नन्सी असते, लॅक्टेशन असतं, ह्या काळामध्ये पण हॉर्मोनल बदल घडतात. तर अशा विविध कारणांमुळे स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा दुप्पट असतं. कारण आहे हॉर्मोनल चेंजेस आणि तुमच्यामध्ये असणारी जास्त जबाबदाऱ्या. कसं दुकानाला सुट्टी असते, शॉपला सुट्टी असते, रविवारचा बंद असतो, मंगळवारचा बंद असतो, नोकरीला सुट्टी असते, पण घरातल्या गृहिणीला सुट्टी नसते. बरोबर आहे की नाही? उलट जेव्हा सगळ्यांना जास्त सुट्टी तेव्हा जास्त काम. म्हणजे गुढीपाडव्याला सगळ्यांना सुट्टी तर घरात जास्त जेवण बनवायचं. दिवाळीला सगळ्यांना सुट्ट्या तर आपण घरात जास्त आवरावर करायची. सो देर इज नो हॉलिडे इन 365 days फॉर अ हाऊस वुमन. तर हे सगळं सांगण्याचं कारण हा आहे की या गोष्टी आपण दैनंदिन जीवनातल्या समजून घ्याव्यात, त्याचं डिप्रेशनशी कोरिलेशन करावं, आपल्या भावना समजून घ्याव्यात. आणि अतिशय छान ग्रुप आहे तुमचा. जेव्हा 100 स्त्रिया एका ठिकाणी येऊन ह्या विषयावर ऐकायला उपस्थित आहे, याच्यातच मला लक्षात आलं की तुमच्यामध्ये ह्या विषयाचा अवेअरनेस आहे. सो प्लीज शेअर युअर इमोशन्स अँड थॉट्स विथ ईच अदर. थँक्यू सर. हो, म्हणजे तुम्ही आता मला आता सगळ्यांना जे सांगितलं की तुम्ही शेअर करा, सगळ्यांना बरोबर घ्या, साथीला घ्या आणि शेअर करा. आता कोविडमध्ये म्हणजे डिप्रेशन बद्दल तर खूपच छान माहिती सांगितली. आता शेअरिंग आणि साथ ह्याचा काय झालंय की कोविडमध्ये खूपच जास्त साथ झाली आहे सगळ्यांची. सगळे घरातच आहेत, जेंट्स, लेडीज, पूर्ण वेळ बरोबर. म्हणजे कधीच एवढी साथ नव्हती, एवढे सगळेजण बरोबर घरात राहत आहेत. आणि या खूप जास्त साथमुळे कुठेतरी वाद व्हायला लागले. म्हणजे घरात जेंट्स लेडीज इतका वेळ बरोबर राहायची कधीच सवय नव्हती, इतका वेळ ते पूर्ण बरोबर आहेत. जास्त वेळ बरोबर असल्यामुळे कधी कधी कसं होतं, आपण म्हणतो ना अति परिचयात अवज्ञा, तसं व्हायला लागलंय. म्हणजे खूपच जास्त क्लोजनेस, टू मच क्लोजनेस. तर मला तुमच्याकडनं सगळ्यांसाठीच, म्हणजे ऑडियन्स मध्ये काही जेंट्स पण आहेत, कारण आज आम्ही हा सेशन सगळ्यांना ओपन ठेवला होता. तर मला तुमच्याकडनं सगळ्यांसाठी एक मरायटल रिलेशनशिप साठी टिप्स हव्या आहेत. हाऊ टू बी अ गुड अँड हेल्दी मरायटल रिलेशनशिप. सो आय वॉन्ट टिप्स फॉर दॅट. हो, नक्कीच. तुमचं म्हणणं बरोबर आहे. लॉकडाऊनचे काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत.
एकत्र जास्त राहिल्यावर आनंद पण वाटतो, पण भांड्याला भांडं लागलं की आवाज पण येतो, आपण असं म्हणतो. त्याप्रमाणे तसा आवाज पण घरामध्ये जास्त येत असेल निश्चितच. मराठल रिलेशनशिप साठी आता माझ्या सूचना ह्या आहेत की सर्वप्रथम मी सुरुवातीला जे एक्सप्लेन केलं ते लक्षात घ्या की हाताची पाची बोटं सारखी नसतात. नवरा बायकोचा संसार 25 वर्षांचा असो की 2 वर्षांचा असो, तुम्ही कधीही 100% एकमेकांप्रमाणे विचार करू शकणार नाहीत, आधी हे मान्य करा. म्हणजे समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने एकाच गोष्टीकडे बघू शकते, विचार करू शकते, हे लक्षात घेतलं तर बऱ्याच अडचणी दूर होतात. त्यामुळे मला हे वाटतं आहे आणि हे बरोबरच आहे आणि तुला कसं समजत नाही, हा संवाद नको व्हायला. ठीक आहे, मला हे वाटतं आहे, पण तुझा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण एकमेकांची चर्चा करून याच्यावर एकमत करू शकतो. एखादा टीव्हीचा टाइम असेल तर संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून टीव्हीचे कार्यक्रम बघणे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर ह्या छोट्या गोष्टी करताना आपण जो टाइम दिला आहे एकमेकांना गप्पा मारण्याचा, त्यावेळी आपला फोन आपल्या हातात नको. अगदी जे आमच्यासारखे डॉक्टर असतात त्यांना कोणीही केव्हाही फोन करतं, त्यांनाही मी सांगतो की तरी सुद्धा फोन ठेवू नका, दूर ठेवा. काही इमर्जन्सी असेल तर जाऊन चेक करा, वाटलं काही महत्वाचा कॉल आहे तर उचला. अदरवाईज तुमच्या दोघांमध्ये तिसरं कोणीच यायला नको आणि मोबाईल तर मुळीच नाही जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलत असतात. तिसरा मुद्दा, आपल्याकडे असं एकमेकांसाठी नवरा बायकोने वेळ काढायची जुन्या जोडप्यांना सवय नाहीये जास्त. त्यांना असं वाटतं मी दुकान सांभाळेल, तू घर सांभाळ, मी माझं काम करेल, तू तुझं काम कर, तू जेवण बनव, मी जेवण करेल, मी खाईन. तर आता काळ बदलत चाललेला आहे. तर माझी अशी सूचना आहे, तरी सुद्धा जरी पूर्वी तुम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारत नसाल, तरी हल्लीच्या जोडप्यांप्रमाणे जुन्या जोडप्यांनी पण एकमेकांबरोबर फिरायला जाणे आणि गप्पा मारणे करायला हरकत नाही. शेवटी कोणतीही गोष्ट कम्युनिकेशन शिवाय इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. पुढचा मुद्दा असा आहे की प्रत्येक घरामध्ये एक जण डॉमिनंट असू शकतं, एखादं जण नसू शकतं. तर आपले आपले स्वभाव आणि आपले आपले कुटुंब पद्धती संयुक्त असेल, विभक्त असेल, तर ते जे आहे ते मान्य करा आणि त्याच्यामध्ये वर्कआउट करायचा प्रयत्न करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सगळे माझ्याशी चांगले वागले तर मला डिप्रेशन येणार नाही, हा विचार कोणीही करायचा नाही. माझ्याकडे खूप बायका येतात, त्यांना असं वाटतं माझा नवरा खूप काम करतो, घरी कमी वेळ देतो आणि मग त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं तर माझे सगळे प्रॉब्लेम सुटून जातील आणि मग मी एकदम आनंदी होऊन जाईल. नाही, असं नाही. तुम्हाला जमलं पाहिजे तुमच्या भावना हँडल करायला. तर एकमेकांकडून अपेक्षा करणं चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही एकमेकांसाठी भरपूर काही करायचा प्रयत्न पण करत असतात. पण तू हे केलंच पाहिजे असं नको. तू हे केलं तरच आपले भांडणं कमी होतील, नाहीतर नाही होणार. अशी डिमांड नका टाकू, प्रेशर नका टाकू एकमेकांवर. काय च च नको.
माझ्या ह्या विषयावरून कटकटी होत नाही आहे, तर त्यामुळे मग ते पुढच्या वेळी तुमच्याशी बोलताना ओपन मनाने बोलतात. नाहीतर मग कसं, चला आता 2 दिवस झाले, आता परत काहीतरी निघेल, हे नको. ही मनामध्ये धाकधूक नको, की मी अरे हिला हे केलेलं आवडत नाही, नेमकं मी असं केलं आहे, मी जेवायला चालू नाही किंवा मी वेळच दिला नाही, आता परत घरी गेलो की भांडण होईल, परत उद्या सकाळी भांडण होईल, हे नको. तर तो काढून टाकला तर आपण स्वतःला पण आनंदी ठेवू शकतो. कारण आपल्याला कळतं की यार माझा आनंद आणि माझ्या भावना ह्या माझ्यावर अवलंबून आहेत. आणि तेवढं महत्त्व त्यांना द्यायलाच पाहिजे. परंतु थोडी स्पेस जर आपण देऊ शकलो एकमेकांना, तर ते खूप मोकळेपणा येतो संभाषणामध्ये, नात्यामध्ये आणि त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारायला स्वाभाविक होतं, सोपं जातं. आणि अजून काही मुद्दे आहेत, तर थोडक्यात सांगतो, म्हणजे आपल्याला पुढचेही विषय बोलता येईल. तो मुद्दा म्हणजे आदर. एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. भलेही घरात कधी-कधी एक जण कमवतो, दुसरं नाही कमवत. असं नाही आहे. संसाराचा हा त्यामुळे मला आठवतं जे ही आपली संस्कृती आहे, नकळत आपल्याकडे बोललं जातं. मी जेव्हा शिकत होतो, तेव्हा आमच्या एक मॅडम होत्या सीनियर खूप. तर त्यांनी मला विचारलं, "तुझे वडील काय करतात? तुझी आई काय करते?" सांगितलं, "असं-असं आहे. आई घरीच असते," म्हटलं वगैरे. वडिलांनी भरपूर काही-काही केलं आहे, असं मी बोलून गेलो. तर मॅडमनी मला लगेच जाणीव करून दिली, दोघांनी केलेलं आहे. वडील सगळे करत असताना आई जेव्हा घरी होती आणि एक भक्कम सपोर्ट म्हणून उभी होती, तर याचा अर्थ आहे वडिलांच्या सगळ्या कर्तृत्वात आई पण आहे. things आहेत ह्या थोड्याफार राहिल्या, तर एकमेकांबद्दल आदर असला तर आपण दुसऱ्यांना कमी लेखत नाही, विश्वास असला तर आपण शंका घेत नाही आणि वेळ दिला तर संभाषण चांगलं होतं, गैरसमज राहत नाहीत, अपेक्षा प्रमाणात ठेवल्या तर प्रेशर येत नाही, नातं मोकळं राहतं. अशा ह्या काही काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. ओके, मॅडम. थँक्यू. हा सर, बोला बोला सर. नेक्स्ट. आवाज येतोय का माझा? माझा हाच प्रश्न प्रीती मॅम साठी पण आहे, की वाद टाळून संवाद निर्माण करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? बऱ्याचशा गोष्टी सोनडे सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितल्या. तर त्याच्या व्यतिरिक्त मी एका नव्या चॅलेंज बद्दल बोलणार आहे. सध्याच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम हे नवीन चॅलेंज आपल्याला बघायला मिळत आहे. कारण की बऱ्याचशा लोकांचे व्यवहार बंद असल्यामुळे घरी आहे, पण ज्यांच्या नोकऱ्या आहेत ते लोक घरातून काम करतात. तर अशामध्ये एक केस शेअर करते तुमच्या बरोबर. एक बायको खूप त्रासलेल्या मनस्थितीत माझ्याकडे आली आणि म्हणाली, "बघा ना, यांना काहीच वाटत नाही हो. अहो, दिवसभर मी मरमर काम करते. घरात हे दिवसभर, मुलं घरात आहेत दिवसभर. स्वयंपाक सारखं खायला लागतं सगळ्यांना. कामवाली बाई पण येत नाहीये आणि हे मला अजिबात मदत करत नाही. नुसत्या अपेक्षा, नुसत्या अपेक्षा." अरे बापरे! खूप त्रासलेली होती बिचारी. आणि जेव्हा मी मिस्टरांशी बोलले,
तर त्यांच्या अडचणी मात्र काही वेगळ्याच होत्या. ते बिचारे म्हणायला लागले, अहो कंपनीने अर्धा स्टाफ कमी करून टाकलाय, खूप वर्कलोड वाढलाय, खूप प्रेशर आहे आणि घरातून काम करतोय म्हणून वेळी अवेळी मीटिंग्स घेतल्या जातात. खूप टार्गेट्सही खूप देऊन टाकले कंपनीने आम्हाला. आता अशामध्ये हिने मला समजून घ्यायला पाहिजे. हिचा डब्बा करणं सुद्धा बंद झालेलं आहे, तर हिने थोडं समजून नको का घ्यायला? तर हिची आपली सतत माझ्या मागे कटकट. ही त्रासलेली परिस्थिती, अशा नवीन चॅलेंजेस आपण म्हणू आपल्याला घराघरात बघायला मिळतायत वेगवेगळ्या स्वरूपाचे. तर इथे काय करता येईल? तर जसं सरांनी सांगितलं तसं एकमेकांशी सुसंवाद साधून, एकमेकांना समजून घेऊन सुवर्ण मध्य काढावा लागेल. कारण ही परिस्थिती किती दिवस चालेल हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे ह्याला एक्सेप्ट करणं आणि मार्ग काढणं हेच काय ते आपल्या हातात आहे. दुसरं मी अजून एक आवर्जून सांगेल लेडीजना आणि जेंट्सना सुद्धा, की एकमेकांना रिस्पेक्ट करणं फार फार गरजेचं आहे. हे आपल्यात नसेल तर आपल्याला आणायला पाहिजे. कामं आपण वाटून घेऊ शकतो घरातली, आणि जर कोणी कामं केलेच, आपल्या लाईफ पार्टनरने आवर्जून जर काही कामामध्ये तुम्हाला मदत केली, तर त्यांना थँक्यू म्हणायला विसरू नका अँड त्यांना अप्रिशिएट करायला विसरू नका. बिकॉज थँक्यू अँड अप्रिसिएशन ह्या 2 अशा इमोशन्स आहेत की त्या खूप सुंदर पॉझिटिव्ह चेंज आपल्या जीवनामध्ये आणू शकतात. शेवटी एकच लॉंगिट्युडनल स्टडी बद्दल तुम्हाला सांगते. ही स्टडी जवळपास 10 वर्ष चालली होती आणि 15,000 लोकांवर ही केली गेली. ज्यामध्ये असं दिसून आलं की लोकांना धनसंपत्ती किंवा लक्झुरियस ब्रँडेड वस्तू यांच्या वापरापेक्षाही कुटुंबियांमध्ये आणि आपल्या मित्रांमध्ये जो आनंद आणि जो विश्वास मिळतो त्याचं मोल खूप वेगळं आहे. तर हे स्टडीनी सिद्ध केलेलं आहे. आणि मला असं वाटतं आपण भारतीय लोकांमध्ये पण ही परंपरा आहे की जेव्हा आपण सगळे एकत्र येतो तर आपला आनंद फार द्विगुणित झालेला असतो. तर ह्यासाठी आपल्याला सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच एकमेकांना समजून घेऊन पुढे वाटचाल करायची. येस, ओव्हर टू यू लीना मॅम. या थँक्यू प्रीती मॅम. सर, मला तुम्ही मागे जे सांगितलं हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की डॉक्टर, तुम्ही मला मागच्या प्रश्नात जे सांगितलं की स्त्री आणि पुरुष हे वेगळा वेगळा विचार करतात. म्हणजे स्त्री आणि पुरुषांची शारीरिक जडणघडण वेगळी असते ते तर आपल्याला दिसतच, पण त्यांची मानसिक जडणघडण सुद्धा वेगळी असते. म्हणजे खूपदा असं होतं की स्त्रीला जी गोष्ट खूप महत्वाची वाटते ती घरातल्या जेंट्सना अगदी किरकोळ वाटते ती गोष्ट. तर नक्की काय फरक आहे दोघांच्या मेंटल हेल्थ मध्ये? बरोबर आहे. विचार करण्याची पद्धत ही स्त्रियांची आणि पुरुषांची बऱ्यापैकी वेगवेगळी असते. त्याची 2 कारणं असतात. आमच्या भाषेत सांगायचं तर याला आपण म्हणूया नेचर अँड नर्चर. नेचर ह्यासाठी की हॉर्मोनल चेंजेस. जसं स्त्रिया आणि पुरुष दिसायला जसे भिन्न असतात त्याची कारणं असतात हॉर्मोनल चेंजेस. त्याप्रमाणेच जे आपण असं म्हणूया की ॲग्रेशन हे जनरली पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं आणि भावनिकता ही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. हे आपले पारंपरिक समज पण आहेत आणि त्यामध्ये निसर्गाचा पण भाग आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा या विषयामध्ये येतो तो असा की ज्या प्रकारे वाढवलं जातं मुलांना आणि मुलींना, हा एक वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही सिस्टीम आहे ज्यामध्ये मुलाने काय करावं आणि मुलीने काय करावं हे समाजाने, कुटुंबाने, पालकांनी गृहीत धरलेलं असतं. अगदी लहानपणापासून जसं मुलीला बाहुली बरोबर खेळलं पाहिजे आणि मुलांनी गाडी बरोबर खेळलं पाहिजे, ही सुरुवात तिथूनच चालू होते. तसेच गिफ्ट पण दिले जातात, तसंच शिकवलं पण जातं आणि अगदी कळायला लागल्याच्या आधीपासून जर हा जो पगडा असतो या सगळ्या गोष्टींचा, तर त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा स्त्री आणि पुरुष मोठे होतात किंवा मग कॉलेजचं वय होतं किंवा लग्न होतं, रिलेशन्स असतात, वैवाहिक जीवन असतं, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात.
एका स्त्रीचं जीवन तिच्या लग्नानंतर खूपच बदलतं. पुरुषाला त्याच घरात राहायचं असतं लग्नाच्या आधी पण आणि लग्नाच्या नंतर पण. तीच नोकरी असते, तोच व्यवसाय असतो. स्त्रीला मात्र नवीन ठिकाणी जाऊन आपलं नवीन जीवन सुरू करायचं असतं आणि सर्वस्वी नवीन लोकांबरोबर पुन्हा नातं एस्टॅब्लिश करायचं असतं. हा सुद्धा आपल्या कल्चरचा भाग असला तरी ते सगळ्यांनाच खूप छान आणि यशस्वीरित्या जमतं असं नाही. तर ह्या विविध कारणांमुळे आपण म्हणूया की जबाबदाऱ्या ह्या स्त्रियांवर जास्त असतात. एखादी नोकरी करणारी स्त्री असेल, एखादी डॉक्टर स्त्री असेल, तिला सुद्धा आपली करिअर सांभाळता सांभाळता मध्ये प्रेग्नन्सी असणार आहे. तिथे 2 वर्षांचा ब्रेक असणार आहे. त्यात एक वेगळ्या स्थित्यंतरातून तिला जावं लागतं. कालांतराने तिला पेरिमेनोपॉजल एज ग्रुपच्या वेगवेगळ्या चेंजेस मधून जावं लागतं. अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी 3-4 दिवस थोडी चिडचिड होणे, थोडं भावनिकता जास्त होणे, हे बदल दिसून येतात. डिलिव्हरी नंतरच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये पण हॉर्मोनल चेंजेसमुळे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे भावनिक बदल, चिडचिड, उदासीनता, रडू येणे, हे सगळं होऊ शकतं. मासिक पाळी बंद झाली पोस्ट मेनोपॉजल एज ग्रुपमध्ये म्हणजे 45-50 नंतर, तेव्हा पुन्हा एस्ट्रोजन कमी झाल्यामुळे एक उदासीनता येणे किंवा नैराश्य येणे हे होऊ शकतं. तर या विविध कारणांमुळे भावनिक उलथापालथ ही एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते पुरुषांच्या तुलनेत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मल्टिपल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. एक स्त्री ही गृहिणी पण असते, आई पण असते, पत्नी पण असते आणि तिला घरातले कधी कधी मोलकरीण पण होऊन जाते. कधी कधी ती डॉक्टर पण होते, कधी कधी वकील पण होते बाहेर काम करताना. अशा विविध जबाबदाऱ्यांमधून तिला पार जावं लागतं. एकाच ऑफिसात एक स्त्री आणि एक पुरुष जर नोकरी करत असतील तर घरी गेल्यावर तोच पुरुष घरी बसून आरामात त्याला चहा हातात मिळू शकतो आणि तो चहा घेत घेत टीव्ही बघू शकतो. स्त्रीला लगेच घरी गेल्यावर रोल बदलायचा असतो आणि लगेच साडी वगैरे बदलून लगेच घरच्यांसाठी चहा बनवणे, जेवण बनवणे इत्यादी कामांमध्ये लागायचं असतं. तर ह्या कारणांमुळे त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची भावना व्यक्त करण्याची पद्धत खूप वेगवेगळी होते आणि याच्यात कोणीही चूक आणि बरोबर नाहीये. मुद्दा हा आहे, भिन्न असणं इज व्हेरी नॉर्मल, त्यात गैर काही नाही. महत्वाचा मुद्दा यामध्ये हा आहे की दोन्ही वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात. त्यात कोणीही चूक नाहीये, कोणीही बरोबर नाही आहे, वेगवेगळे आहेत. कोणी श्रेष्ठ नाहीये, कोणी कनिष्ठ नाही आहे, कोणी सुपेरियर नाहीये, कोणी इन्फेरियर नाहीये. ही अंडरस्टँडिंग जेव्हा येते तेव्हा ती एकमेकांना समजून घेण्याची जी आपली क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे भिन्नतेमध्ये सुद्धा आपण एकमेकांमध्ये काही काही गोष्टी जुळतात त्या एन्जॉय करत आणि ज्या गोष्टी नाही जुळत त्या समजून घेत आपण आपलं नातं एन्जॉय करू शकतो. Thank you, sir. A very nice explanation. Next question is for Preeti ma'am. लीना लीना एक मिनिट. प्रीती भळगट अनम्यूट करो. सॉरी म्यूट करो. प्रीती आणि वर्षा पारक. स्टार्ट कर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन प्रीती मॅम साठी आहे की एक सगळ्यात मोठी भीती असते कोविड रिपोर्ट जर आपला पॉझिटिव्ह आला तर कोविड टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर कुठल्या भावना माणसांच्या मनात येतात आणि समजा आला रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ह्या पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहिल्यावर सुद्धा आपला ऍटिट्यूड कसा पॉझिटिव्ह ठेवायचा हे आम्हाला जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं. आता प्रश्न कोरोना मला टेस्ट विचारला की मॅडम ना माझ्याकडून मिस झालं. सर मॅडमचं आहे ना? मॅडमना विचारलं. कोरोना टेस्ट रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर सगळ्यात आधी मनामध्ये विचार येत असेल, भावना येत असेल तर ती आहे डिनायलची. मला करोना होऊच कसा शकतो, छे मला करोना होऊच शकत नाही. आपलं मन ते मान्य करायला तयारच होत नाही. काही लोक तर अशी असतात की ते धाडसीपणाचा मुखवटा ओढून बसतात.
आपलं दुःख, आपलं तणाव, आपली चिंता सगळं नाकारण्याचा, लपवण्याचा प्रयत्नही ते करतात. पण मी मात्र तुम्हाला एवढंच सांगेन की असं करू नका. कारण हे जर केलं तर ह्याच्यामुळे भविष्यात आपल्याला मानसिक त्रास जास्त वाढू शकतो. त्यापेक्षा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट एक्सेप्ट करा, आपल्या डॉक्टरांना इमिजिएटली कॉन्टॅक्ट करा आणि ते सांगतील त्याप्रमाणे व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या. माझा स्वतःचा अनुभव आहे. कोरोना झाला, हो, थोडी भीती आणि चिंता सुरुवातीला वाटली, पण काही इन्स्ट्रक्शन्स मनाला दिले की आता झालाय, आता याला फेस करायचं. वी शुड शो आवर कोपिंग एबिलिटीज. आणि हे विचार करताच बरोबर माइंड आणि बॉडी हे पॉझिटिव्हिटीच्या कामाला लागले. पुढे सगळ्या स्टेप्स बरोबर पार पडल्या. तर फ्रेंड्स, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा आपण सायंटिफिक डेटा बघतो तर त्यातने असं लक्षात आलंय की कोरोना इन्फेक्शन झालेले ह्याच्यामधून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 92% पेक्षाही जास्त आहे. आणि फॅटॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर हा 1% आसपास आहे. त्यामुळे खूप घाबरण्याची गरज नाही. आणि आता आपल्या मनातली नेगेटिव्हिटी कशी दूर करता येईल किंवा पॉझिटिव्ह रिपोर्ट सोबत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा ठेवता येईल, हा पण खूप छान प्रश्न. तो फ्रेंड्स, डर सबको लगता है पर डर के आगे ही जीत है. इस डर को हमें अपने मन पे कभी भी हावी नहीं होने देना चाहिए. आपल्या जगण्यात आणि आपल्या मनामध्ये जर आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणला तर निश्चितच आपण कुठलाही प्रॉब्लेम फेस करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या दिवसाची सुरुवात एका मोटिवेशनल कोटने करायची, एक थॉट घेऊन करायची. फॉर एक्झाम्पल, जीवनामध्ये सर्वात मोठा गुरु असेल तर तो काळ आहे. कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही. आणि दुसरा अजून एक खूप छान कोट आहे इंग्लिश मधला, तो मी तुम्हाला सांगते. मराठीमध्ये मी त्याचं अनुवादन केलं आहे की चिंता केल्याने तुमची आजची दुःखे कमी होणार नाहीये. चिंता केल्याने तुमची उद्याची दुःखे कमी होणार नाहीये. तर चिंता केल्यामुळे तुमची आजची शक्ती वाया जाणार. मग शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपण आपली शक्ती पॉझिटिव्ह कामांमध्ये लावू. जसं सगळ्यात महत्वाचं एक डेली रुटीन सेट करा. उठण्याच्या, झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या वेळा या फिक्स करा. असं नाही की लॉकडाऊन आहे, कुठे जायचं नाही, तर आपल्याला काही केलं कधी केलं तर चालेल. कारण हे कधीही केल्याने आपल्या मनावर आणि बॉडीवर त्याचे नकारात्मक परिणाम कुठल्या ना कुठल्या रूपाने दिसायला लागतात. उशिरा झोपल्याने म्हणा किंवा बरंच काही. त्यामुळे आपलं रुटीन सेट करा. त्यामुळे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक हे व्यवस्थित चालेल. मग मी आधी म्हटलं की घरातली कामे वाटून घ्या. खूप काळ बदललाय. आता पुरुषही ओळखतात, तेही जाणतात आपल्या मनाची, आपल्या शरीराची स्थिती आणि कॉपरेट करतात. त्यामुळे कामं वाटून घ्या ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे. एकमेकांची मदत ही आनंदाने करा. आणि खूप आजपर्यंत आजच्या असलेल्या या बिझी लाईफस्टाईल मध्ये जे काही करायला तुम्हाला वेळ नाही मिळाला, असं काहीतरी करायला तुमचा हा वेळ वापरा लॉकडाऊनचा. जसं काही पुस्तकं वाचणे, गार्डनिंग करणे, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकणे, घरात सगळे बसून एकमेकांबरोबर खेळ खेळणे, किंवा ऑलरेडी आपण स्किलफुल आहोतच तर सरांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्सला अनन्यसाधारण महत्व आहे. एकच गोष्ट बोलायची, सांगायची, तो ग्लास दे रे इकडे. आणि जर मी म्हटलं, बाळा तेवढा ग्लास देतो का रे इकडे, बघा ना, कम्युनिकेशन स्टाईल मध्ये किंचितसा फरक केला आणि बाळ अगदी तुरु तुरु मला ग्लास द्यायला आलं. ह्या गोष्टी मी सुद्धा आत्ता शिकले, कारण मी 2 वर्ष अगोदरच माझं मास्टर्स केलंय. तर ह्या कम्युनिकेशन स्किल्स जेव्हा मी शिकले, मला जाणवलं की ज्यांच्याकडे वेळ असेल या स्किल्स जरूर पॉलिश करा. त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो. आपल्याला आपल्या मनाला न्यू नॉर्मल कडे जाण्यासाठी तयार करायचं. ना व्हॉट इज न्यू नॉर्मल? न्यू नॉर्मल म्हणजे करोना काळ काही कायमचा राहणार नाहीये, हे संपणार आहे कधी ना कधी, किंवा हे आपल्या
सवयीचं होऊन जाणार. सो त्या नवीन येणाऱ्या काळासाठी आपल्याला स्वतःला पॉझिटिव्हली तयार करायचंय. तुमचे गोल्स सेट करा. गोल्स एकदा की सेट झाले की बेबी स्टेप्स ठरवा. हळूहळू प्रयत्न करून ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातला सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही वेळेचा सदुपयोग केला ह्याच्याने तुम्हाला एक आगळे वेगळे समाधान मिळेल आणि निश्चितच मनातली नेगेटिव्हिटी हळूहळू कमी व्हायला मदत होईल. थँक्यू प्रीती मॅम. म्हणजे खरंच तुम्ही सांगितलं ह्याच्यातलं थोडं जरी इम्प्लिमेंट केलं तरी भरपूर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्या सगळ्यांमध्येच येऊन जाईल. माझा पुढचा प्रश्न सरांसाठी आहे. डॉक्टर, आर यू देअर? येस, ओके. नाही, तुम्हाला लवकर जायचंय म्हणून मी तुमचे 1-2 प्रश्न लवकर घेणार आहे की आता मेन म्हणजे मला मुलांबद्दल विचारायचंय. आपलं कपल्स बद्दल बोलणं झालं, डिप्रेशन बद्दल बोलणं झालं, कोविड रिपोर्ट बोलणं झालं, पण ह्या कोरोनाच्या वातावरणाचा मुलांवर बराच परिणाम होतोय. गेली 1-1.5 वर्ष झालं शाळा बंद आहेत, त्यांचं हसणं खिदळणं नाही, मस्ती नाही, मजा नाही, फ्रेंड्स बरोबर भेटणं नाही. ही शाळेतली मुलांचं तर आहेच, शिवाय कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं पण ते अगदी 1.5-2 वर्ष झालं ते घरात कोंडून आहेत. ऍक्च्युली त्यांच्यात खूप प्रचंड एनर्जी असते या कॉलेजच्या मुलांमध्ये. त्यांना व्यक्त व्हायचं असतं, बाहेर जायचं असतं, नवीन एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतात. ते सध्या सगळे बंद आहेत. तर ह्या सगळ्यांचा त्यांच्या मेंटल हेल्थवर काय परिणाम होतोय, याला तुम्ही काय सोल्युशन द्याल की जे करून आम्ही सगळ्या आई लोक ते इम्प्लिमेंट करू शकू, ज्याने त्यांची चिडचिड कमी होईल. कारण या सगळ्या गोष्टींमुळे मुलं खूप चिडचिडी झाली आहेत. आणि ह्याबरोबरच मला तुमच्याकडनं हवं आहे की लहान मुलांचा स्क्रीन टाइम आम्ही कसा कमी करू शकू. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं हवी आहेत. बरोबर आहे. माझा आवाज येतोय का? हो सर, येतोय. दोन्ही प्रश्न तुमचे हे एकमेकांशी मिळते आहेत. तर मुख्य मुद्दा हा आहे की हल्ली मुलांचं स्क्रीन एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. तर थोडा आवाज बारीक आहे, थोडं जोरात पाहिजे. हॅलो सर, आवाज नाही येते. हॅलो, कनेक्टिविटी प्रॉब्लम. कनेक्शन मनीषा, आवाज कनेक्शन कट हुएल दिसरे ऐसो वाटे मने वेना कने इसो वाटे माहित नाही आटे दिसरे तर हे सर, सर, कॅन यू हियर मी? सर, तुमचं म्यूट येत आहे, अनम्यूट करावं लागेल. आपण पुढचा प्रश्न घ्यायचा का तोपर्यंत? सर, तुम्हाला आवाज येतोय का? हॅलो हॅलो मॅडम, सॉरी, मला कॉल येत आहेत. मी थोड्या वेळाने जॉईन करू का? हो चालेल सर. किती वेळ? एक 10 मिनिटांनी जॉईन करतो. चालेल. तोपर्यंत मी दुसरे प्रश्न प्रीती मॅम साठी घेते आणि तुम्ही 10 मिनिटात जॉईन करा. जस्ट आपले 2-3च प्रश्न बाकी आहेत अँड देन वी विल फिनिश द सेशन. तर 10 मिनिटात प्लीज जॉईन करून टाका तुम्ही. प्रीती मॅम, मला तुम्हाला असा प्रश्न होता की या काळात मोठ्यांवर झालेला, आपण लहान मुलांच्या प्रश्नाचं उत्तर सरांकडनं घेऊया, पण या काळात मोठ्यांवर झालेला एक महत्वाचा परिणाम म्हणजे फायनान्शियल क्रायसिस. म्हणजे बऱ्याच जणांचे बिझनेस वर्षभरापासून डाऊन आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मानसिक स्थिती पण नॅचरली डिप्रेस, थोडंसं डाऊन फील येतं. तर त्या लोकांसाठी किंवा त्यांच्या फॅमिलीने त्यांना कसा सपोर्ट केला पाहिजे यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? सायकोलॉजीमध्ये रिसन्सी इफेक्ट ही एक टर्म आहे.
रिसेन्सी इफेक्ट म्हणजे आता नुकतंच काहीतरी आलेला अनुभव, तो खूप लक्षात राहून जातो. आणि आर्थिक बाजू आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मॅस्लोनी नीड हायरार्की दिलेली, त्याच्यात सगळ्यात बेसिक नीड्स एकदा का माणसाच्या सॉल्व्ह झाल्या की मगच तो पुढे जाऊ शकतो. आणि करोनामध्ये कोणाकोणाचे व्यवहार बंद पडलेत, कोणाच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा आर्थिक कामांची गती ही एकूणच मंदावलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये माणसाने काय करावं, म्हणजे खूप चिंता होतीये, उद्या काय होईल, आज काय आहे. काही सदन घरांच्या लोकांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स मॅनेजेबल आहे, पण अशीही काही घरं आहेत ज्यांची सेव्हिंग संपलेत, ज्यांच्याकडे किंबहुना अशी काही घरं आहेत की ज्यांनी कधी सेव्हिंग्स केलेलेच नव्हते. असा पॅन्डेमिक येईल असं कोणाला काही ज्ञात नव्हतं आणि लोकांनी सेव्हिंग्सही केलेले नव्हते. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये त्यातही लॉकडाऊन, सगळे घरात, आता काय मार्ग काढायचा? तर सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की आपले महत्वाचे खर्चच फक्त करायचे, कमीत कमी खर्च करायचे, अननेसेसरी खर्च करायचे नाही. दुसरं म्हणजे असं की व्यवसाय बदलाची जर गरज असेल तर व्यवसाय बदल करण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये मनाची फ्लेक्झिबिलिटी आणायची तयारी दाखवली पाहिजे. एक जोडपं माझ्याकडे आलं होतं आणि खूप तणावग्रस्त होतं, खूपच चिंता वाटत होती त्यांना, कारण त्यांचा बिझनेस टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा होता, जो कोरोनामुळे एकदम ठप्प पडला. आता मुलांचं शिक्षणाचं कसं होणार, घरातलं कसं होणार, म्हातारे आई वडील घरात, ह्या सगळ्या विचारांनी ते खूपच चिंतित झालेले होते. तर एक थोडी चर्चा करून असं लक्षात आलं की ऍग्रिकल्चरल संबंधी काही काम केलं तर, कारण सध्याच्या काळामध्ये आणि एरवी कधी ऍग्रिकल्चरल संधी किंवा शेतीविषयक शेती निगडीत काही बिझनेस यांना कधीच प्रॉब्लेम येणार नाही. तर अशी चर्चा केल्यावर त्या जोडप्याने त्यातला अभ्यास करण्याची तयारी दाखवली आणि त्यांनी ते केले आणि त्यांचे आर्थिक ताण बऱ्यापैकी कमी झाले. त्यामुळे जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर शेअर करा, बोला, मदत मागा आणि मग मनाची तयारी ठेवून फ्लेक्झिबिलिटी ठेवा. फ्लेक्झिबिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी हे कधी केलंच नाहीये, मला कसं जमेल असा विचार मनात आणू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट मी अशी सांगेन की सगळं काही पॉसिबल आहे. इव्हन आपण बघतोय की लेडीज खूप हातभार लावताय फायनान्शियल ह्याच्यामध्ये. लेडीज ऑनलाईन बिझनेस करतायत, क्लासेस घेत आहेत आणि जसं जमेल तसं फायनान्शियल पोझिशन आपली नॉर्मल तरी राहावी या कठीण काळामध्ये, ह्याकडे लेडीजही घर सांभाळून सुद्धा त्यांचं योगदान देत आहेत. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. लेडीजमध्ये खूप मनशक्ती आहे स्ट्रॉंग, त्याचा त्यांनी ह्यासाठी खरंच उपयोग करा. सेव्हिंग्सचं मी बोलले की आपल्याला सगळ्यांना सेव्हिंग्सची सवय लावायची आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला मुलांनाही फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये थोडं तरी इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यांना ही जाणीव करून द्यायची आहे की जे आपल्याकडे आहे ते खूपशा लोकांकडे तेवढंही नाही. त्यामुळे जे आहे त्याच्यात खुश राहून हे दिवस निघून जातील. दिस इज अ टेम्पररी फेज. ही फेज निघून जाणार आहे आणि सगळं काही हळूहळू पूर्ववत होणार आहे. आपल्यातला हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आपलं आर्थिक नियोजन आणि सेव्हिंग करण्याची तयारी आणि फ्लेक्झिबिलिटी, ह्या 4 गोष्टी असल्या तर आपण ह्या आर्थिक चॅलेंजला नक्कीच फेस करू आणि ह्याला पार करू असं मला वाटतं. थँक्यू सो मच. म्हणजे या 4 गोष्टी आहेत आणि एक तुम्ही जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की ग्रॅटिट्यूड आपण आपल्या मुलांमध्ये डेव्हलप केला पाहिजे की एक्झॅक्टली. आहे ते खूप आहे आपल्याकडे, जे काही दुसऱ्यांकडे पण नसतं. तर ते ग्रॅटिट्यूड फिलिंग जर प्रत्येकाकडे असला तर ते समाधानी राहू शकतात नेहमी. अगदी. नेक्स्ट क्वेश्चन मला असा होता की म्हणजे मला एक विचारायचंय की सायकॅट्रिस्ट कडे कोणी गेलं पाहिजे, म्हणजे सायकॅट्रिस्ट असो किंवा सायकोलॉजिस्ट असो, कारण अजूनही ना सायकॅट्रिस्टचा सल्ला घेणं आपल्या समाजात एक टॅबू आहे.
म्हणजे लोक कसं की ठीक आहे, आज मला ठीक नाहीये, मला फ्लू झालाय, तर मी एखाद्या मेडिसिन वाल्याकडे जाईल, माझे सांधे दुखतायत मी ऑर्थोपेडिक कडे जाईल, माझा दात दुखतोय मी डेंटिस्ट कडे जाईल. पण डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, मला कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, मला खूप दिवस झाला डाऊन फील होत आहे, पण तरी पण पटकन क्लिक होत नाही की अरे तू सायकॅट्रिस्ट कडे जाऊन ये, असं कोणी पटकन म्हणत नाही. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? जसं मॅम ऑलरेडी म्हणाल्या की वेगवेगळ्या त्रासासाठी, शारीरिक त्रासांसाठी वेगवेगळे स्पेशलिस्ट आहेत. तसंच मन, आपलं मन हेही एक आपल्या शरीराचा खूप इम्पॉर्टंट मी ते म्हणेल भाग आहे, की जो पूर्ण तुमच्या भावना आणि तुमचं जीवन एका प्रकारे कंट्रोल करत असतं. त्या मनाला जर कुठे काही अस्वस्थता जाणवत असेल, तर सगळ्यात आधी सोनवणे सर म्हणाले त्याप्रमाणे स्त्रियांनी स्वतःच्या मनाकडे बघणं सुरू करायला पाहिजे. यू शुड बी अवेअर अबाउट युअर फीलिंग्स, युअर इमोशन्स. आणि कुठे काही जाणवलं तर अंगावर न काढता, या अंगावर न काढण्यामागे पण एक खूप निस्वार्थी भाव आहे लेडीज. तुम्ही जे काही करता तुम्ही फॅमिलीसाठी, मुलांसाठी करता. मग तुमचं सशक्त राहणं फिजिकली, मेंटली, इमोशनली हे सुद्धा फॅमिलीच्याच भल्यासाठी आहे आणि ऑफकोर्स आपल्या स्वतःच्याही. तर तुम्ही मदत मागितलीच पाहिजे जेव्हा गरज आहे ते. आणि आहे खूप टॅबू आहे आपल्या समाजामध्ये. आपण जर कोणी आपल्याला म्हटलं की अगं अरे मी काउन्सिलर कडे जाऊन येतोय, तर आपण लगेच डोळे मोठे करणार, लगेच काय झालं बुवा याला, कुठे अपसेट आहे ह्याचं माइंड, म्हणजे लगेच जजमेंटल होतं. पण नाही, असं व्हायची गरज नाहीये. मनालाही मदतीची गरज आहे. आणि हे जे वारंवार चिंता, ऍक्च्युली तुम्हाला सांगू का डॉक्टर, आधी ह्याचं अवेअरनेस एवढं नसल्यामुळे आधी बघा तुम्ही लोकांच्या अंगात येण्याचे प्रकार, ती एका प्रकारे तुमची दबलेल्या इमोशन्स थ्रो करण्याचीच एक पद्धत होती. किंवा खूप लवकर डेथ व्हायच्या, किंवा मेंटली अपसेट व्हायचे लोक तेव्हा खूप. पण आता अवेअरनेस आहे, एज्युकेशन आहे, डॉक्टर्स अवेलेबल आहेत. आता आज नाशकात कितीतरी सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट काम करतात, थेरपी सेंटर्स आहेत. तर ह्या सगळ्यांची मदत गरज पडल्यावर निश्चित घ्या. सगळ्यात आधी तर गरज पडू नये, पण पडल्यावर जाण्यासाठी लाजू नये. सेकंडली, काउन्सिलिंग कॅन ऑल्सो बी हेल्दी काउन्सिलिंग. दरवेळेस काही त्रास आहे म्हणूनच काउन्सिलिंगला जायचं असं नसतं. तर कधी कधी मनात फक्त कन्फ्युजन असतं. कधी कधी आपल्याकडे खूप रिसोर्सेस आहे, पण ते कसे वापरायचे हे माहित नसतं. तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही प्रोफेशनल्सची मदत जरूर घेऊ शकता. थँक्यू सो मच. मला ना काल बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन टाकला होता, त्याचं मी तुम्हाला सगळ्यांनाच इथे जे हजर आहेत त्यांना एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते की मला खूप जणांनी काल, आम्ही सांगितलं होतं ग्रुपवर कुणाला क्वेश्चन असेल तर सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट मध्ये काय फरक आहे हे मला विचारलं होतं बऱ्याच जणांनी. तर मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगते की सायकोलॉजिस्ट म्हणजे काय असतं की ज्यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सायकोलॉजी मध्ये केलेलं आहे, म्हणजे BA सायकोलॉजी केलंय, PhD केलंय, आणि मग त्यांनी नंतर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग साठी एक स्पेशल ट्रेनिंग घेतलं आहे, असे लोक सायकोलॉजिस्ट म्हणून असतात. आणि ह्या लोकांकडनं तुम्ही काउन्सिलिंग करून घेऊ शकता, वेगळ्या वेगळ्या थेरपीज करून घेऊ शकतात. आणि सायकॅट्रिस्ट कोण असतात तर ज्यांनी प्रॉपर MBBS केलं आहे आणि त्याच्यानंतर सायकॅट्री ह्या विषयात त्यांनी MD केलेलं आहे, हे लोक सायकॅट्रिस्ट असतात. त्यांच्याकडे तुम्ही काउन्सिलिंग, थेरपीज, त्याबरोबर मेडिकल ट्रीटमेंट ज्याच्यात मेडिकेशन्स लागतात, या गोष्टी पण तुम्ही सायकॅट्रिस्ट कडनं करून घेऊ शकतात. आणि जसं सांगितलं की जसं आपल्याला कुठला आजार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो, तसंच जर मनामध्ये काही असेल तर आपण नक्कीच सायकॅट्रिस्टची मदत घेतली पाहिजे. मला वाटतं आपण या टॉक शोच्या शेवटच्या सेशनकडे जाऊया की प्रीती मॅम, कारण सर अजून आलेले नाहीयेत, कदाचित सर बिझी झाले असतील तर येऊ शकणार नाही. तर लास्ट क्वेश्चन मला तुमच्यासाठी हा आहे की मला सायकोलॉजिकल टेक्निक्स तुम्ही काही सजेस्ट करा या जे ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी, की टू डील विथ फिअर अँड अँझायटी. म्हणजे आता जो आहे की भीती आहे, चिंता आहे, थोडंफार डाऊन फील आहे, नैराश्य आहे, आणि आत्ताच नाही तर अदरवाईज पण कुठल्या डेज मध्ये, लाईक यू से दॅट दीज आर द शेडी डेज ऑफ माय लाईफ, म्हणजे
माझे हे चांगले दिवस नाहीयेत, आपण म्हणतो वाईट. तर ह्या दिवसांमध्ये मला चांगलं फील होण्यासाठी मला काहीतरी सायकोलॉजिकल टेक्निक्स जे मी घरबसल्या करू शकते, किंवा मग नाही त्याच्याने झालं तर मी सायकोलॉजिस्टची किंवा सायकेट्रिस्टची हेल्प घेऊ शकते. असे टेक्निक्स तुम्ही मला सजेस्ट करा. दिस विल बी टुवर्ड्स द एंड ऑफ आवर सेशन. मग त्याच्याबद्दल एकच की जे सायकोलॉजिस्ट तुम्ही म्हणालात की काउन्सिलिंग करतात, तर आज मला सांगायला आनंद वाटतोय आणि कदाचित खूपशा तुमच्यापैकी लेडीजना आणि मुलांना इंटरेस्ट असेल तर एक वाईड स्कोप सुद्धा लक्षात घ्या की प्रत्येक फील्डमध्ये सायकोलॉजिस्टची गरज आहे. स्पोर्ट्स सायकोलॉजी तुम्ही ऐकलं असेल किंवा फिटनेस सायकोलॉजी, डाएट अँड न्यूट्रिशन, प्रत्येक ह्याच्यात सायकोलॉजिस्ट जर असला तर त्या विशिष्ट फील्डचा मी म्हणेल एक मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा विचार केला जाऊ शकतो. कारण जिथे शरीर आहे तिथे मन आहे, जिथे मन आहे तिथे शरीर आहे, हे नेहमीच जोडलेले असणार आहे आणि हातात हात घालून आपण चालत राहणार आहे. तर ते आणि दुसरं मी सायकोलॉजिकल टेक्निक्स टू डील विथ फिअर, एन्झायटी, अनसर्टनिटी, डिप्रेशन. फर्स्ट टेक्निक इज सेल्फ केअर. हो, तुमची स्वतःची मानसिक, शारीरिक, भावनिक काळजी घेणे हे फार फार महत्वाचं आहे. आपण आधीही सांगितलं. योगा ज्यामुळे तुम्ही फिट राहाल, प्राणायाम ज्यामुळे तुमची फुफ्फुसं सुदृढ होतील, आणि मेडिटेशन ज्याच्यामुळे तुमचं मनाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. सेल्फ केअर हे तुमच्या इम्युनिटीला बूस्ट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तुमच्यात असलेली एन्झायटी आणि उदासीनता ह्याला कमी करण्यासाठी सुद्धा सेल्फ केअर तेवढीच इम्पॉर्टंट आहे. टेक्निक नंबर 2, माइंडफुलनेस. आता माइंडफुलनेस म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना माहित असेल की माइंडफुलनेस म्हणजे साक्षी ध्यान, प्रेझेंट मध्ये जगणं. खूप पूर्वीचा किंवा सतत पुढचा विचार न करता ह्या आहे त्या वर्तमानामध्ये सतत आपले विचारांवर लक्ष ठेवणं आणि ह्याचा सराव करणं. हे मी जितकं बोलतेय तितकं सोपं नाहीये, पण ठरवलं तर खूप पॉसिबल आहे. त्यामुळे ह्यालाच आपण माइंडफुलनेस म्हणतो. आपल्या शरीरामध्ये, आपल्या परिसरात, आपल्या मनामध्ये खूप सूक्ष्मसे बदल घडत असतात. ह्या बदलांकडे जर आपण नीट लक्ष देण्याची सवय लावून घेतली, म्हणजे थोडक्यात काय की सपोज आपण जेवतोय तर त्या जेवणातच रमा पूर्णपणे. तुम्ही वाचन करताय तर मग त्या पुस्तकाचे होऊन जा. तुम्ही कोणाची सेवा करताय तर मग तो सेवेचाच भाव व्यवस्थितपणे अनुभवा. म्हणजे करणारी प्रत्येक गोष्ट जर तुम्ही मन लावून केली, आनंदाने केली, तर त्याला आपण माइंडफुलनेस असं म्हणू शकतो. आणि हेच माइंडफुलनेस मेडिटेशन आहे. त्यासाठी वेगळं असा वेळ काढून बसण्याची गरज नाही. हे केल्याने सुद्धा आपले स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशन कमी होते. टेक्निक नंबर 3 इज पॉझिटिव्ह रेमिनिसन्स एक्सरसाइज. जेव्हा आपण अशा दुःखाच्या आणि एक साधारण सॅडनेसच्या माहोलमध्ये आहोत, त्यावेळी अगोदर आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेले काही चांगले प्रसंग, जसे दिवाळी असेल, एखादी उन्हाळी सुट्टी किंवा लग्न, तर ते परत आठवायचे आणि आठवता आठवता पुन्हा जगायचे. हे तर किती आपल्या हातात आहे हे करणं. ह्याच्याने आपला मूड खूपसा पॉझिटिव्ह होऊ शकतो. बघा ना, यासाठीच आपलं मन जुन्या फोटोंमध्ये रमतं. आपण जुने अल्बम काढतो आणि चाळत बसतो. त्यानंतर एक्सरसाइजिंग ग्रॅटिट्यूड इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक. आपल्याकडे जे आहे, देवाने जे आपल्याला दिलंय, त्यासाठी देवाचे, परिवाराचे आणि निसर्गाचे धन्यवाद देणे, आभार मानणे हे फार महत्वाचं आहे. ह्याच्याने तुम्हाला स्वतःला एक आनंदाची आणि वेगळ्या समाधानाची अनुभूती होणार आहे. त्यामुळे शोइंग ग्रैटिट्यूड इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. एक क्षण के लिए सोचिए फ्रेंड्स कि आज हमारे पास जो कुछ भी है, ये अगर नहीं होता तो क्या होता. हमें तुरंत ध्यान में आ जाएगा कि जो कुछ है वो कितना अहम, कितना इम्पोर्टेंट है हमारे लिए. इसीलिए हमें शुक्रिया अदा करना है रोज. नेक्स्ट टेक्निक ही डेली मोटिवेशनल थॉट्स. आपण आपल्या दिवसाची सुरुवात मोटिवेशनल थॉटनी करायची, हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण हे का करायचं, तर जे लोक हायली मोटिवेटेड असतात
ते लोक खूप ऍक्टिव्ह असतात आणि मोटिवेशनमुळे ते लोक प्रयत्न करत करत सातत्याने आपल्या सेट गोलला प्राप्त करतात. ह्यासाठी डेली स्वतःला मोटिवेट करायचे, इतके मोटिवेट करायचे की आपल्याला बघून इतर लोक मोटिवेट झाली पाहिजे आणि हे आपल्या हातात आहे. नेक्स्ट टेक्निक इज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. त्याबद्दल तर मी एक पूर्ण तुम्हाला सगळं सांगितलं की कसा ठेवायचा, पण ह्या काही दिवसातच येणाऱ्या काही वर्षांमध्ये पॉझिटिव्ह सायकॉलॉजी इज गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डोमेन, जी प्रत्येकाच्याच आयुष्याला टच करणार आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये आपण 2 महत्वाच्या गोष्टी शिकतो. वन इज रेझिलियन्स, म्हणजे लवचिकता, मनाची लवचिकता, आणि सेकंड इज कोपिंग. कोपिंग म्हणजे सामना करणे. फ्रेंड्स, प्रॉब्लेम तर येणारच, प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम कधीच थांबत नसतात. त्यांना फेस करा, त्यांचा सामना करा, आणि फेस केल्यावर, त्यांना सोडवल्यावर, प्रॉब्लेम सोडवल्यावर बाउन्सिंग बॅक, रिझिलियन्स म्हणजे बाउन्सिंग बॅक, पुन्हा नॉर्मल होण्याची जी देवाने अद्भुत शक्ती आपल्याला दिली त्याचा वापर करा. कुठेही स्टक नका होऊन जाऊ, पुढे चालत राहा. नो, नाही, नेव्हर ह्यावर फोकस न करता येस, हो, ऑलवेज ह्यावर फोकस करा, and you'll see the change for yourself. One last technique is self-talk. मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स राहू द्या आणि बोलत राहा, त्याचा सराव करा. लास्ट बट नॉट द लीस्ट, लव्ह युअरसेल्फ अनकंडिशनल. खूप प्रेम करा स्वतः, कारण जो स्वतःवर प्रेम करेल तीच व्यक्ती इतरांनाही प्रेम करू शकेल आणि निस्वार्थपणे करू शकेल. तर ह्या सगळ्या टेक्निक्स आपण सायकोलॉजी मधून शिकू शकतो. घरातल्या घरात आपण त्या करू शकतो. काही आजार जर असे वाटले तुम्हाला किंवा काही डिस्टर्बन्स मनातला की जे ह्या टेक्निक्सनी सॉल्व्ह होत नाहीये, तर अशा वेळी मग तुम्ही सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट यांची मदत कधी घेऊ शकता. जितक्या लवकर घ्याल तितक्या आटोक्यात आपला प्रॉब्लेम राहील आणि तितक्या लवकर तो सॉल्व्ह होईल. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, स्टिचिंग टाइम सेव्ह 9. जसं Yes, sir. लवकरात लवकर घेतलं तर ते खूप वाढत नाही कुठलाही आजार. खूप सुंदर पद्धतीने टेक्निक सांगितल्या आहेत. इथे मला चार्टमध्ये एक प्रिया दुगडजींनी विचारलंय की कारण मला नाही वाटत आता आपल्याकडे 5 मिनिट शिल्लक आहे, तर सर कदाचित जॉईन नाही होऊ शकणार. तर जो प्रश्न सरांना विचारला होता मी, आणि खूप लोकांची डिमांड आहे, कारण खूप जणांची मुलं शाळेत आहेत आणि कॉलेजमध्ये आहेत. तर मुलांचं जी चिडचिड आहे ती कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि त्यांचा स्क्रीन टाइम आपण कसा कमी करू शकतो याबद्दल तुम्ही सांगा. मुलांचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण सगळ्यात जास्त ह्या पॅन्डेमिक मध्ये अफेक्ट झालं असेल तर ते आहे आपल्या सर्वांच्या मुलांचं जीवन. त्यांची शाळा बंद झाली, त्यांची मैत्री सुटली कारण ते घराच्या बाहेर निघू शकत नाही, त्यांचं शेअरिंग, त्यांची मस्ती, हे सगळं आपल्याला लीना मॅमनी सांगितलंय. पण ह्याच्या सोबत अजून एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट जी मुलांनी गमावली आहे ती आहे सेन्सरी स्टिम्युलेशन. त्यांनी गमावलंय. तर हे काय असतं, जेव्हा मुलं घराबाहेर पडतात तर त्यांना डोळ्यांना वेगवेगळी दृश्य दिसतात, कानाला वेगवेगळी आवाज ऐकू येतात, स्किनला खूप वेगवेगळे स्पर्श जाणवतात, आणि ह्याच्यातून त्यांची नैसर्गिक जडणघडण, त्यांचं नैसर्गिक ग्रोथ होत असते, हीच एकदम थांबून गेलीये. येऊन जाऊन घरातल्या 4 भिंती, तेच माणसं, वयात त्यांच्या समवयीन त्यांचे फ्रेंड्स नाही जवळ, आणि त्यामुळे त्यांची सेन्सरी स्टिम्युली म्हणजे त्यांची चेतना जी जागृत होते बाहेर जाऊन ती कुठेतरी डल व्हायला लागली. तर हे त्यांनी गमावलंय. दुसरं म्हणजे ह्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा पेरेंट्सनी क्वालिटी टाइम देणं ही फार महत्वाची टिप आहे. स्क्रीन टाइम आपण कसा कंट्रोल करू शकतो, तर स्क्रीन टाइम कंट्रोल करण्याकरता मुलांशी बोला, मुलांचं ऐकून घ्या, मुलांना समजून सांगा, मुलांचं समजून घ्या, ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. फ्रेंड्स, स्कूल तर ऑनलाईन आहेच, पण मी एवढ्यात ऐकतेय की क्लासेस ऑनलाईन,
फिटनेस क्लासेस ऑनलाईन, हॉबी क्लासेस ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. अरे कुठेतरी हे ऑनलाईनला लिमिटमध्ये आणायला हवं. कारण मुलांना आपल्याला मुलं मशीन नाहीये. त्यांना तर खूप मार्मिक आणि खूप स्ट्रॉंग संवेदना आहेत ज्या आपण अनुभवल्या पाहिजे. यासाठी आपल्याला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मुलाची फिजिकल, मेंटल आणि क्रिएटिव्ह क्षमता बघूनच त्याला कुठले क्लास लावायचे, कुठले नाही हे ठरवायला पाहिजे. तिन्ही लावला म्हणून मीही माझ्या मुलाला संगीतला पाठवेन, हे असं अजिबात करता कामा नये. आपलं मूल हे वेगळं आहे आणि त्याची युनिक आयडेंटिटी समजून घ्या आणि जपा आणि तीच डेव्हलप करायला त्याला हेल्प करा, सपोर्ट करा. जसं आपण आपलं ठरवलं होतं की डेली रुटीन, हेल्दी डाएट, त्याचबरोबर एक्सरसाइज सुद्धा मुलांना खूप गरजेची आहे, कारण त्यांचं खेळणं बागडणं बंद झालेलं आहे. तर त्यांची एक्सरसाइज सुद्धा झाली पाहिजे. त्यांना घरातल्या कामात जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व कराच आवर्जून. इनफॅक्ट त्यांना ही जबाबदारी समजली पाहिजे, किती छोटं असू दे. अहो जन्मताच जबाबदारी घेतो आपण, रडलो नाही तर आपण जगूच शकत नाही. मग घरातल्या जबाबदारी का नाही वाटून देत तुम्ही मुलांमध्ये? जर त्या वाटल्या आणि मुलांनी केल्या तर त्यांना अप्रिशिएट मात्र नक्की करा. काही इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही मुलांबरोबर करू शकता, जसं आळीपाळीने बुक्स वाचणे, डिक्शनरीचा यूज शिकवणे आणि पझल्स, रिडल्स खेळा त्यांच्याबरोबर, ते सॉल्व्ह करा, ज्याच्याने आपलं सगळ्यांचं ब्रेन रिफ्रेश मोडवर जाणार आहे. तर ह्या इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आहे, इंडोर गेम्स आहेत, बरंच काही आहे जे तुम्ही मुलांना क्वालिटी टाइम देता देता हसत खेळत त्यांच्याबरोबर तुम्हीही रमू शकता. आता हे तर सगळंच म्हणणे करतील की मुलं खूप टेक्नोसॅव्ही आहे. आपल्यालाही तेवढी टेक्नॉलॉजी येत नाही जेवढं मुलांना येतं. तर ह्या संधीचा फायदा करून घ्या. जे काही तुम्हाला येत नसेल त्या टेक्निक्स तुम्ही मुलांकडनं शिका. त्यांना त्याचा वेगळा आनंद मिळेल, त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल आणि मी पण काही शिकवू शकतो ह्यामुळे त्यांच्यातला हेल्दी सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स हा नक्कीच वाढीस लागणार आहे. तर असं करून तुम्ही तुमच्या मुलांचे फ्रेंड्स व्हा, त्यांचं मन समजण्याचा प्रयत्न करा. ह्याच्याने मला असं वाटतं लीना मॅम की खूपसा स्क्रीन टाइम आपोआप कमी होणार आणि थोडा वेळ द्या त्यांना, आवर्जून द्या. कारण बरोबर आहे. नुसतं शिकण्यापेक्षा कधीतरी त्यांच्या मनासारखंही होऊ द्या. पण त्यांच्या नाही, इंटरनेट ऍक्सेसवर आपलं थोडं लक्ष असू द्या, ते पण महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी स्क्रीन टाइम कमी होईल, फक्त आईने आपल्या मुलासाठी स्पेशल वेळ काढला पाहिजे आणि त्याच्याबरोबर एक क्वालिटी टाइम स्पेंड केला तर नक्कीच त्याचा स्क्रीन टाइम कमी होऊन जाईल. मला असं वाटतं की आपले बरेचसे प्रश्न झाले आहेत. ऑलमोस्ट आपण सगळेच प्रश्न कव्हर केलेत. काही प्रश्न असतील तर कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही फिंगर रेज करू शकता. अदरवाईज ऑलमोस्ट आपण सगळंच काही कव्हर केलं आहे ह्याच्यात. आज आपल्याला खरंच 2 एमिनंट गेस्ट लाभले आहेत. एक होते डॉक्टर सोननीस, ते परत जॉईन नाही होऊ शकले कारण मुंबईवरनं त्यांचे सिनियर, त्यांचे जे HOD होते ते त्यांना भेटायला येणार होते आज. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं MBBS करून MD सायकॅट्री मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालंय. मिसेस प्रीती कांक्रिया ज्यांनी BA सायकोलॉजी पुणे युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि मग MA सायकोलॉजी केलंय त्यांनी. म्हणजे 2 गोल्ड मेडलिस्टचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळालंय. तर ह्या मार्गदर्शनाचा उपयोग आपण करून आपण आपल्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचना आपण अंमलात आणल्या तर नक्कीच आपलं मानसिक स्वास्थ्य खूपच छान राखू शकेल असं मला वाटतं. मी जैन एकता मंचच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते प्रीती मॅम तुम्हाला पण, आणि सोनी सरांपर्यंत मी आमचे धन्यवाद पोहोचून देईल. तर थँक्यू सो मच फॉर sharing your opinions, guiding us for this psychological session. Manisha, over to you. मॅम एकच मिनिट लीना मॅम. हा, हे सगळं आपण आपल्यासाठी आज बरंच काही पाहिलं. कुटुंबाच्या लेवलवर, पर्सनल लेवलवर, कुटुंबाच्या लेवलवर, कपलच्या लेवलवर आणि मुलांपर्यंत सुद्धा. तर एक सोशल ऍक्टिव्हिटी माझ्या मनात आली आहे की आपण आपल्या जैन एकता मंचच्या सगळ्या मैत्रिणी मिळून करू शकतो. तर ते मी आता तुम्हाला जस्ट सांगते एका मिनिटात की आपण आपल्या जैन एकता मंचतर्फे एक प्रयोग करूया. आपण प्रत्येकीने जिला जमेल तिने रोज 2 कॉल करायचे.
एक नातेवाईकाला आणि एक आपल्या फ्रेंडला त्याच्याशी बोलायचं, त्यांचं ऐकून घ्यायचं, त्यांना समजून घ्यायचं, आपणही व्यक्त व्हायचं, एक कम्युनिकेशन साधायचा. कुणाला मदतीची गरज असेल कुठल्याही रूपाची, नेहमी आर्थिकच मदत लागते लोकांना असं नसतं, तर त्या मदतीची ती मदत द्यायची. आणि असं करता करता आपण एक सोशल ऍक्टिव्हिटी स्प्रेड करू, एकमेकांचा आधार बनू. आता ह्या काळामध्ये ह्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि हा खूप छान प्रयोग आपल्या जैन एकता मंचतर्फे होईल, ज्याची आपण नक्कीच कुठेतरी नोंद पण देऊया, हे मी तुम्हाला अश्योर करते. अँड सेकंडली, ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे खूप वेळ आहे पण काय करू, काही समजतच नाही, काही कळत नाही, तर त्यांनी काही अशा संस्था आहेत ज्यांना व्हॉलंटरीली लोक लागतात कामासाठी, त्याचा सर्च करा आणि त्यांना जॉईन व्हा. तुमच्या आवडीचं काम असेल तर जरूर करा आणि आपणही समाजाला काही देणं लागतो, ह्यातनं हे साध्य करू शकू आपण. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. म्हणजे विचार करा की आपण 350 मेंबर आहोत, आपण जर रोज 2 फोन केले तर आपण 700 लोकांपर्यंत आपला पॉझिटिव्हिटीचा मेसेज पोहोचवू शकू. सो व्हेरी नाईस सजेशन. मनीषा, ओव्हर टू यू. डॉक्टर सोनानिस यहाँ पे नहीं है, पर प्रीति कांकरिया और सोनानिस सर, बहुत बढ़िया सेशन हुआ। प्रीति, आपने टेक्निक्स बहुत अच्छे बताए और बहुत अच्छा इंफॉर्मेशन शेयर किया। और लीना, तुमने बहुत बढ़िया सेशन कंडक्ट किया। लीना सर आए हुए हैं। हाँ सर, वेलकम बैक सर. और सर तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. म्हटलं मला पुन्हा एकदा बोलवा नंतर. येतो आहे आता आवाज? ओके. आवाज येतोय? सर खूप बारीक येतोय. ओके, मला म्हटलं पुन्हा एकदा बोलवा, नंतर पुन्हा एकदा छान कार्यक्रम करू नक्की नक्की. बोलून. Okay, thank you so much, sir. Thank you for giving your valuable time. Thank you so much. Thank you, sir. नहीं हो. Manisha, हाँ. yes, you can end the session with your. Yes, yes. Thank you. Thank you, Leena. Thank you, Preeti. चला participant. Thank you, The ma'am. Thank you so much. participants, thank you.